नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शिवजयंतीच्या मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली। यावेळी शिवजयंतीच्या मिरवणुकीत ढोल वाजवण्याचा मोह गिरीश महाजन यांना आवरला नाही। या मिरवणुकीत गिरीश महाजनांसोबत आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि महापौर हिमगौरी आडके देखील उपस्थित होत्या। जय जय शिवराया। राजधानी साताऱ्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या हस्ते शिवतीर्थ पोवई नाका या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करण्यात आली। महाआरती दरम्यान डोळ्यांचं पारणं फेडणारी फटाक्यांची आतषबाजी या ठिकाणी पाहायला मिळते। मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या हस्ते शिवरायांची महाआरती करण्यात आलेली आहे। शिवतीर्थ पोवई नाक्याजवळ हजारोंच्या उपस्थितीत ही महाआरती करण्यात आली। जय शिवराया, जय देव जय देव, जय जय शिवराया। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा देशभरासह परदेशातही उत्साह पाहायला मिळाला। युरोप अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी फ्रान्समध्ये शिवजयंती साजरी केली। यामध्ये वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाही सहभाग होता। यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत जयघोष करण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांना एका अनोख्या पद्धतीनं अभिवादन करण्यात आले। शहरातील एका इमारतीवर महाराजांचं तब्बल 55 फूट उंचीचं भव्य पेंटिंग साकारण्यात आलं असून ही कलाकृती सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले। पेंटर रवी इंगले यांनी ही पेंटिंग साकारली आहे। बुलढाण्याच्या शेगावात ही अनोख्या पद्धतीनं मानवंदना देण्यात आलेली आहे। शेगावात 55 फुटी भव्य पेंटिंग मधून शिवरायांना अभिवादन करण्यात आले। पेंटर रवी इंग्लंडकडून शिवरायांना अशा पद्धतीनं मानवंदना करण्यात आलेली आहे। मल्लोजी वेणुगोपाल राव उर्फ भूपतीनं आत्मसमर्पण केल्यानंतर पहिलीच मुलाखत दिली। भूपतीनं 42 वर्ष माओवादी चळवळीचं नेतृत्व केले। भूपतीवर 7 राज्यातील जवळपास 40,000 पोलिसांनी विविध ऑपरेशन राबवले होते। भूपतीवर 5.5 कोटींचं बक्षीस देखील ठेवण्यात आलं होतं। गडचिरोलीतून माओवादी चळवळीला सुरुवात केली होती आणि याच गडचिरोलीत आत्मसमर्पण करतोय अशी प्रतिक्रिया भूपतीनं दिली आहे। 7 राज्यांमध्ये माओवादी चळवळीला एक वेगळी वळण देणारा नेता, उच्च शिक्षित आणि सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजीराव वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनूदादा आपल्या सोबत मराठी प्रसार माध्यमांसमोर पहिल्यांदाच एक खास मुलाखत आहे। सोनूदादा, तुमच्या टीव्ही मध्ये खूप स्वागत। माओवादी संगठन में जाने का मुख्य कारण ये था कि सामाजिक शोषण। हम जब युवा थे, ये 70s उस समय में 1970s उस समय में हमारे एरिया में जो फ्यूलिज्म का, सामंतवाद का जो शोषण था, उस शोषण के विरोध में हम इस विचारधारा को अपनाया था। पीआईए माओवास्ट पार्टी में मेरी भूमिका ये बताना है तो मैं एक साधारण कार्यकर्ता का रूप में पहले मेरा क्रांतिकारी प्रस्थान शुरू हुआ था। फिर उसके बाद धीरे धीरे मैं डिविजनल कमेटी मेंबर बना हूँ, बाद में राज्य कमेटी मेंबर बना हूँ और जाके फिर 28 साल पहले मैं एक केंद्र कमेटी का सदस्य चुना गया था। फिर उसके बाद 18 साल से मैं एक पोलित ब्यूरो मेंबर के रूप में काम कर रहा हूँ। जंगल में जो लोग हैं, मैं पार्टी में रहने के समय पर, क्योंकि मेरा भी 2025 अक्टूबर 13 तक मेरा भी एक 43-44 इयर्स का जिंदगी है, क्रांतिकारी जिंदगी, मतलब जंगल में ही मैं काम किया था। इसलिए मैं वहाँ की परिस्थितियों के बारे में जानता हूँ, बदलावों के बारे में जानता हूँ। इसलिए मैं वहाँ रहने के समय पर ही बहुत सारे विषयों को लेकर डॉक्यूमेंट्स बनाया था।
डोंबिवलीतील हाय प्रोफाईल MIDC भागात चोरीचा प्रयत्न फसलाय. मिलापनगरमधील बंगल्यात चोरी करण्याच्या बहाण्यानं चोरटे खिडकीचं ग्रिल तोडून आतमध्ये शिरले होते. मात्र घरात असलेल्या वृद्ध महिलेची चाहूल लागताच चोरट्यांनी तिथून पळ काढला. चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशन आणि तेजस ठाकरेंनी अरवली पर्वत रांगेत नवीन सरड्याच्या प्रजातीचा शोध लावलाय. 2026 मधील ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनसाठी हा पहिला शोध आहे. लिफ्ट टोके गेगो असे या सरड्याचं शास्त्रीय नाव आहे.